नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सध्या ॲप्लिकेशन प्ले स्टोअर अवेलेबल नाही, त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. पण लवकरच आपलं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर अवेलेबल होऊन जाईल, तर त्याची तुम्ही काळजी करू नका. एकदा प्ले स्टोअरवर आल्याच्या नंतर तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे एकदम चांगल्या प्रकारे भेटतील. त्याच्यामध्ये यावेळेस एक्सप्लेनेशनसुद्धा अवेलेबल राहणार आहे प्रत्येक प्रश्नाचं, त्यामुळे खूप बेस्ट राहणार आहे आपल्या फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, तोपर्यंत थोडा धीर धरा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या टेस्ट सिरीज वगैरे घ्यायच्या असतील तर तोपर्यंत वेबसाईटवरून घ्या. ओके, तर आज आपण काय करणार आहे, एक महत्त्वाचा टॉपिक काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे फार्मसी इपिडेमिओलॉजी. ॲक्च्युअली हा व्हिडिओ मी कालच अपलोड करणार होतो, पण काल का अपलोड करू शकलो नाही याचं उत्तर मी तुम्हाला टेलिग्रामवर दिलं होतं. हे तुम्हाला कळवलं होतं की नेमकं का आपण अपलोड करू शकलो नाही. ओके, तर टॉपिकचं नाव आहे फार्मसी इपिडेमिओलॉजी आणि यावेळेस 101% तुम्हाला एक्झाममध्ये TCSद्वारे या टॉपिकवर प्रश्न विचारलेले दिसतील. तर हा टॉपिक एकदम क्लिअर असणं काय आहे तुमच्या गरजेचं आहे. या टॉपिकमध्ये आज आपण काय काय बघणार आहे की फार्मसी इपिडेमिओलॉजी म्हणजे काय, याच्यामध्ये महत्त्वाचे कन्सेप्ट कोणकोणते आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन, या कन्सेप्टवर तुम्हाला पेपरमध्ये कसा प्रश्न विचारू शकतात आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही 20 ते 25 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 101% तुम्हाला पेपरमध्ये या व्हिडिओचा काय होणार, फायदा होणार आहे. तर सुरुवात करूया. फार्मसी इपिडेमिओलॉजी म्हणजे काय, तर दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे क्लिनिकल फार्मॅकोलॉजी. काय, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी, आणि दुसरी टर्म आहे किंवा दुसरी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो इपिडेमिओलॉजी. काय, इपिडेमिओलॉजी. इपिडेमिओलॉजी. आता या दोन टर्म पासून किंवा या दोन गोष्टीपासून आपली ही काय बनलेली आहे, फार्मसी इपिडेमिओलॉजी बनलेली आहे. ओके, मग आता हे दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कन्सेप्ट तुमच्या लक्षात असणं महत्त्वाचं आहे. ओके, क्लिनिकल फार्माकोलॉजी म्हणजे काय, तर क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये आपण एखाद्या पेशंटमध्ये जो ड्रग यूज करतो, तो ड्रग यूज केल्याच्या नंतर त्या ड्रगचे त्या पेशंटमध्ये काय युजेस आहे, कोणत्या यूजसाठी आपण तो काय केलेला आहे, कोणत्या कंडिशनसाठी आपण तो यूज केलेला आहे, त्याच्यानंतर त्या ड्रगचे त्या पेशंटवर काय इफेक्ट आहेत. मग ते इफेक्ट कोणते असू शकतात, एकतर ज्या कंडिशनसाठी आपण यूज केला ड्रग ते इफेक्ट असू शकतात. ओके, त्याच्यानंतर काही ॲडवर्स इफेक्ट सुद्धा असू शकतात. ओके, या सगळ्यांची स्टडी करणे आणि या स्टडीवरून हेल्थ बेनिफिट झाले पाहिजे, म्हणजे त्या पेशंटचा फायदा झाला पाहिजे, याच्यासाठी ती स्टडी करणे, याला काय म्हणतो आपण, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी म्हणतो, म्हणजे इन द शॉर्ट. ओके, आणि इपिडेमिओलॉजी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर इपिडेमिओलॉजी म्हणजे लार्ज जे पॉप्युलेशन आहे, आपलं जे पॉप्युलेशन आहे भारताचं की इंडियाचं किंवा जगाचं, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे डिसीज आहे, तर ते डिसीज नेमके कोणत्या कंडिशनमुळे होत आहेत, त्याचं कारण काय आहे, किंवा मग ते कुठे कुठे होत आहेत, कोणत्या एरियामध्ये होत आहेत की पूर्ण जगामध्ये फैलत आहेत, या सगळ्यांची स्टडी करणं म्हणजे इपिडेमिओलॉजी. आणि क्लिनिकल फार्माकोलॉजी प्लस इपिडेमिओलॉजी या दोघांचं कॉम्बिनेशन करून कोणते ड्रग कोणत्या पॉप्युलेशनमध्ये जर दिले तर त्यांच्यामध्ये त्याचे काय इफेक्ट होऊ शकतात किंवा काही साईड इफेक्ट आहेत का, या सगळ्या गोष्टीचा एकत्रीकरण म्हणजेच काय, तर फार्मसी इपिडेमिओलॉजी. म्हणजे शॉर्टमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे, फार्मसी इपिडेमिओलॉजी आपल्या फार्मा फील्डसाठी खूप महत्त्वाची आहे, की ज्याच्यामुळं आपल्याला काय कळते की जे लार्ज नंबर ऑफ पॉप्युलेशन आहे, या पॉप्युलेशनमध्ये आपला जो ड्रग आहे, जो ड्रग न्यू डेव्हलप झाला, तो मार्केटमध्ये लॉन्च सुद्धा झाला, तर तो लॉन्च झाल्याच्या नंतर जे पॉप्युलेशन आहे नॉर्मल, तर त्या पॉप्युलेशनमध्ये नेमकं कसे इफेक्ट दाखवतो, याला म्हणायचं फार्मसी इपिडेमिओलॉजी. म्हणजे इथं पॉप्युलेशन म्हणलं की इपिडेमिओलॉजी आणि फार्मसी म्हणजे आपला ड्रग, तर या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण काय केलं, आपली स्टडी केली की ड्रग कशा प्रकारचा इफेक्ट देतो किंवा कोणत्या डिसीजमध्ये तो ड्रग यूज केला जातो किंवा कोणत्या पेशंटमध्ये याचे कसे इफेक्ट आहेत किंवा याचा काय साईड इफेक्ट वगैरे पॉप्युलेशन होऊ शकतो, या सगळ्यांची स्टडी म्हणजेच काय, फार्मसी इपिडेमिओलॉजी. ही सिंपल गोष्ट आहे, हीच या डेफिनेशनमध्ये दिलेला आहे. तर डेफिनेशन पण आपण बघूया, पण तुम्हाला कन्सेप्ट समजलाच असेल. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कोणताही ड्रग काय होतो, डेव्हलप केला जातो, न्यू ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस असतं, तर तो पहिल्यांदा काय केला जातो विद्यार्थी मित्रांनो, एक्सपेरिमेंटल स्टडी केल्या जातं. त्याची काय केलं जातं, एक्सपेरिमेंटल स्टडी. त्याच्यामध्ये काय येतं विद्यार्थी मित्रांनो, तर क्लिनिकल ट्रायल्स येतात. त्याच्यामध्ये काय येतात, क्लिनिकल ट्रायल्स. आता हा जो क्लिनिकल ट्रायल्स असतात किंवा ह्या जे क्लिनिकल ट्रायल्स असतात विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये एकतर 20 पेशंट किंवा 100 पेशंट फेज 1 मध्ये, त्याच्यानंतर एकतर 100 किंवा 300 पेशंट फेज 2 क्लिनिकल ट्रायल्समध्ये, किंवा फेज 3 क्लिनिकल ट्रायल्समध्ये 300 किंवा
300 ते 1000 पर्यंत आणि त्याच्यानंतर मग फॉर एक्झाम्पल 3000 पर्यंत पॉप्युलेशनमध्ये आपला ड्रग काय केला जातो, चेक केला जातो. कशासाठी की हा जो न्यू ड्रग आहे हा सेफ आहे की नाही, पहिली गोष्ट म्हणजे. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह आहे की नाही, दुसरी गोष्ट. ओके. आणि त्याचे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स काय आहेत, या 2-3 गोष्टी आपण या क्लिनिकल ट्रायलमध्ये काय करत असतो, चेक करत असतो. आणि याच्यामध्ये आपण एकतर हेल्दी व्हॉल्युंटियर्स यूज करतो. काय हेल्दी व्हॉल्युंटियर म्हणजे एकदम चांगले तंदुरुस्त व्यक्ती आपण याच्यामध्ये यूज करतो, म्हणजे यांच्यावर ड्रग टेस्ट केला जातो. किंवा जे पेशंट असतात, ज्या कंडिशनसाठी हा ड्रग डेव्हलप केला जात आहे त्या कंडिशनचे पेशंट यांच्यावर हा ड्रग काय केला जातो, यूज केला जातो किंवा त्याचा इफेक्ट पाहिला जातो. ओके. पण आता ही संख्या जास्तीत जास्त किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 3000 संख्या, म्हणजे 3000 पॉप्युलेशनमध्ये जास्तीत जास्त ड्रग यूज करतो. पण काही ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असे असतात की या 2-3 हजार पॉप्युलेशनमध्ये ते दिसूनच येत नाहीत. मग जेव्हा ड्रग तो फॉर एक्झाम्पल 3000 लोकांमध्ये याचा काहीच साईड इफेक्ट दिसला नाही, मग ड्रग काय होतो, पास होतो, याला काय भेटतं, अप्रुव्हल भेटतं आणि तो मार्केटमध्ये ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. मग जेव्हा हा ड्रग मार्केटमध्ये जातो तर लार्ज नंबर ऑफ पॉप्युलेशनमध्ये काय केला जातो विद्यार्थी मित्रांनो, लार्ज नंबर ऑफ पॉप्युलेशन म्हणजे खूप जास्तीत जास्त लोकांवर यूज केला जातो. कसा, कारण की तो आता अप्रूव्ह झाला म्हणल्यावर फॉर एक्झाम्पल एखादा अँटी हायपरटेन्सिव्ह आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे फॉर एक्झाम्पल, आणि तो काय झालेला आहे, अप्रूव्ह झालेला आहे. अगोदर 3000 लोकांमध्ये तो यूज केला गेला होता, त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट दिसले नाही. पण आता अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून तो मार्केटमध्ये आला. मग डॉक्टर काय करणार, कंपनी त्यांना प्रमोट करणार, तो न्यू ड्रग जो आहे तो प्रमोट करणार. मग डॉक्टर काय करणार, प्रिस्क्राईब करणार. मग प्रिस्क्राईब कोणाला करणार, तर कितीही व्यक्तींना तो करू शकतो. एक व्यक्ती, 2000, 3000, 5000, 10000, मिलियन्स ऑफ पीपल, जेवढं पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा डॉक्टरला वाटलं तर यूज करू शकतो. मग काही दिवसानंतर फॉर एक्झाम्पल 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर असा एखादा साईड इफेक्ट त्याचा दिसून येतो की तो खूप रेअर असतो, म्हणजे एकदम जास्त पॉप्युलेशनमध्ये यूज केल्याच्या नंतर तो दिसून येत असतो. ओके. तर हे बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय महत्वाचं असते, फार्मसी इपिडेमिओलॉजी. ओके. का, कारण की जास्तीत जास्त पॉप्युलेशनमध्ये यूज केल्याच्या नंतर एखादा रेअर साईड इफेक्ट एखाद्या व्यक्तीमध्ये स्पेसिफिक आढळतो का, किंवा म्हणजे कशाही प्रकारे तो आढळतो का, हे बघण्याचं काम कोण करतं, फार्मसी इपिडेमिओलॉजी. त्याला आपण फार्मॅको इपिडेमिओलॉजी सुद्धा म्हणू शकतो. पण क्लिनिकल ट्रायलमध्ये असं होतं का, नाही. म्हणून हे महत्वाचा यूज आहे कोणाचा, फार्मसी इपिडेमिओलॉजीचा. आता 2 गोष्टीतला डिफरन्स तुम्हाला समजला असेल, एक म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स आणि दुसरं म्हणजे काय, तर फार्मसी इपिडेमिओलॉजी. अजून एक महत्वाचा डिफरन्स काय विद्यार्थी मित्रांनो, क्लिनिकल ट्रायल्समध्ये जे व्यक्ती आपण टेस्टिंगसाठी यूज करतो, ड्रग न्यू ड्रग जेव्हा डेव्हलप करतात तेव्हा क्लिनिकल टेस्टिंगसाठी जो ड्रग म्हणजे व्यक्ती यूज करतात, तर एक तर तो काय असतो, हेल्दी व्हॉल्युंटियर असतो. हेल्दी म्हणजे एकदम चांगला तंदुरुस्त व्यक्ती असतो, किंवा पेशंट असतो. ज्या कंडिशनमध्ये ड्रग आपल्याला डेव्हलप करायचा आहे किंवा ज्या कंडिशनसाठी ड्रग डेव्हलप करत आहे त्या कंडिशनचा पेशंट असतो. या दोघांमध्येच ते काय करतात, यूज करतात. आणि हे काय असतात, दोघंही ॲडल्ट असतात. काय असतात, ॲडल्ट असतात. पण जेव्हा ड्रग मार्केटमध्ये येतो तर तो ड्रग विद्यार्थी मित्रांनो कोणाकोणामध्ये यूज केला जातो, पेडियाट्रिक पेशंटमध्ये पण यूज केला जातो. क्लिनिकल ट्रायल्स पेडियाट्रिक पेशंटमध्ये होतात का, सहसा नाहीत होत. त्याच्यानंतर जेरियाट्रिक पेशंट, म्हाताऱ्या माणसांमध्ये सुद्धा तो ड्रग यूज केला जातो. प्रेग्नंट फिमेलमध्ये सुद्धा ड्रग यूज केला जातो. मग या तिन्ही कंडिशन्समध्ये याचे काही साईड इफेक्ट दिसतात का, हे फक्त केव्हा कळतं विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी इपिडेमिओलॉजी या स्टडीमध्ये. तर हा याचा काय आहे, महत्वाचा यूज आहे, किंवा हा महत्वाचं याचं एम आहे की लॉंग टर्म साईड इफेक्ट काय आहेत, किंवा या ड्रगला नेमकं मार्केटमध्ये कशा प्रकारे यूज केलं जातं, की किती प्रिस्क्रिप्शन याचे निघतात, पॅटर्न काय आहे प्रिस्क्रिप्शनचं, डॉक्टर कोणत्या कंडिशनमध्ये प्रिस्क्राईब करत आहेत, या सगळ्या गोष्टींची स्टडी करणे म्हणजेच फार्मसी इपिडेमिओलॉजी. आणि हेच या डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे. काय आहे डेफिनेशन, तर बघा, फार्मसी इपिडेमिओलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट स्टडीज द यूज, इफेक्ट अँड आउटकम ऑफ द फार्मास्युटिकल प्रॉडक्ट. मी आता सांगितलं यूज, त्या ड्रगचा इफेक्ट आणि आउटकम्स. आउटकम म्हणजे आता इफेक्ट वगैरे हे तर ठीक आहे, यूज आहे, पण आउटकम म्हणजे तो दिल्याच्या नंतर नेमकं काय होतं, तर ते कोणाचं, फार्मास्युटिकल प्रॉडक्टचं लार्ज पॉप्युलेशनमध्ये स्टडी करणं म्हणजेच फार्मसी इपिडेमिओलॉजी. ओके. इट इव्हॅल्युएट हाऊ ड्रग आर यूज. ड्रग हा डॉक्टरांद्वारे कसा यूज केला जातो, किती वेळा दिला जातो, किंवा प्रिस्क्रिप्शन पॅटर्न त्यांचं काय आहे, त्या ड्रगचा इफेक्टिव्हनेस कसा आहे, सेफ्टी कशी आहे, त्याच्यानंतर पॅटर्न ऑफ युटिलायझेशन हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगितलं. अँड असोसिएटेड रिस्क इन द रिअल वर्ल्ड सेटिंग, म्हणजे ह्या ड्रग दिल्याच्या नंतर कोणकोणत्या रिस्क पेशंटमध्ये येऊ शकतात किंवा उद्भवतात, कोणामध्ये, रिअल वर्ल्ड सेटिंगमध्ये, म्हणजे जे पॉप्युलेशन आहे रिअल त्यांच्यामध्ये
क्लिनिकल ट्रायलमध्ये जास्तीत जास्त 3-4 हजार लोक आपण यूज करतो, त्यांच्यामध्ये हे कळणार नाही. मग याच्यासाठीच काय महत्त्वाचं असतं, फार्मसी इपिडेमिओलॉजी, आणि यालाच काय म्हणायचं, फार्मसी इपिडेमिओलॉजी. ओके, तर हे त्यांनी सांगितलं बघा, इट इज कन्सिडर्ड अ पार्ट ऑफ फार्माको इपिडेमिओलॉजी. हे तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये काय जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. आता हे फार्मसी जे इपिडेमिओलॉजी, याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये काय प्रश्न विचारू शकतात की याचं नेमकं एम काय बाबा, काय कशासाठी आपण फार्मसी इपिडेमिओलॉजी स्टडी करतो, किंवा याचं नेमकं एम काय, याच्यामधून काय आपल्याला संपन्न होतं. तर काय टू इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस अँड सेफ्टी ऑफ मेडिसिन इन द रिअल वर्ल्ड यूज. मी तुम्हाला सांगितलं क्लिनिकल ट्रायल कोणामध्ये होते, एक तर हेल्दी व्हॉलिंटियर, नाहीतर जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये. पण रिअल वर्ल्ड यूज म्हणजे काय, जे पेडियाट्रिक पेशंट आहेत, प्रेग्नन्सीवाले पेशंट आहेत, जेरियाट्रिक म्हणजे म्हातारे पेशंट आहेत, त्यांच्यामध्ये हा ड्रग कसा इफेक्ट दाखवतो, किंवा इफेक्टिव्हनेस किंवा त्याचे सेफ्टी कशी आहे, हे आपल्याला कशामधून कळते, या फार्मसी इपिडेमिओलॉजीमधून. हा झाला याचा पहिला एम किंवा पहिला ऑब्जेक्टिव्ह. दुसरं, टू मॉनिटर अँड डिटेक्ट द ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. सिंपल गोष्ट की ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन याच्यामध्ये काही दिसतात का, तर ते सुद्धा आपण या फार्मसी इपिडेमिओलॉजीद्वारे काय करू शकतो, बघू शकतो. ओके, टू आयडेंटिफाय ट्रेंड्स अँड पॅटर्न इन ड्रग प्रिस्क्रायबिंग अँड युजेस. बघा, डॉक्टर कशा प्रकारे हा ड्रग प्रिस्क्राईब करत आहे, किंवा त्याला कशा प्रकारे ड्रग केल्याच्या नंतर रिझल्ट भेटत आहेत, हे पण कशावरून कळेल विद्यार्थ्यांनो, या फार्मसी इपिडेमिओलॉजीवरूनच कळेल. ओके, टू इम्प्रूव्ह द रॅशनल ड्रग यूज अँड प्रिव्हेंट मेडिकेशन्स एरर. आणि याच्यामधून आपल्याला जर फॉर एक्झाम्पल कळून आलं की याच्यामुळे असं होत आहे, तर आपण ते काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजेच काय करू शकतो, रॅशनल यूज जे आहे ड्रगचा, तर तो काय करू शकतो, आपण प्रमोट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे अँटीबायोटिक आहेत, जनरली जास्तीत जास्त डॉक्टर लोक सध्या मार्केटमध्ये, विद्यार्थी मित्रांनो, जर सर्दी जरी आली, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जरी असलं, फ्ल्यू इन्फेक्शन वगैरे, तर याच्यामध्ये सुद्धा अँटीबायोटिक काय करतात, यूज करून देतात. हे कधी कळलं, या फार्मसी इपिडेमिओलॉजी स्टडीमध्ये. मग आता व्हायरल इन्फेक्शन आहे, पण अँटीबायोटिक हे व्हायरसच्या अगेन्स्ट इफेक्टिव्हच नसतात विद्यार्थी मित्रांनो. ते बॅक्टेरिया झालं, मायकोप्लाझ्मा झालं, फंगाय झालं, यांच्या ट्रीटमेंटमध्ये आपण यूज करू शकतो. पण व्हायरसवर या अँटीबायोटिकचा काहीच इफेक्ट नाही. आणि तुम्ही मेडिकल दवाखान्यामध्ये जा, हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये, कोणताही डॉक्टर तुम्हाला लगेच काही झालं की लगेच अँटीबायोटिक लिहून देतो. सेफोडॉक्सिम 200 मिलीग्राम 2 टाईम अ डे, अमॉक्सिक्लॅव 2 टाईम अ डे. का? कारण की हे माहीतच नाही त्यांना की व्हायरल इन्फेक्शन माहीत आहे, पण ते मिसयूज करत आहेत. आणि हे कशावरून कळतं आपल्याला, या फार्मसी इपिडेमिओलॉजीच्या स्टडीवरून. म्हणजे प्रिस्क्रिप्शन ऑडिटिंग म्हणतो, किंवा प्रिस्क्रिप्शन ड्रग युटिलायझेशन स्टडी वगैरे, हे आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यावर एमसीक्यू कसं आहे ते सुद्धा बघणार आहोत. पण हे एक सांगत आहे मी तुम्हाला, अँटीबायोटिकचा मिसयूज होत आहे, हे कशावरून कळत आहे, या फार्मसी इपिडेमिओलॉजी स्टडीवरून. मग आता हा मिसयूज होत आहे, तर मग गव्हर्नमेंट गाईडलाईन्स करते की बाबा व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक चालतच नाही, तुम्ही कसं काय लिहिता. तर फार्मसी इपिडेमिओलॉजीचा यूज करून आपण वेगवेगळ्या पॉलिसी मेक करू शकतो, जेणेकरून आपल्या पब्लिकची हेल्थ काय राहील, चांगली राहील. तर हेच त्याचे मेन काय असतात, ऑब्जेक्टिव्ह असतात. ओके, त्याच्यानंतर म्हणजे रॅशनल यूज झाला पाहिजे ड्रगचा, ज्या कंडिशनसाठी तो ड्रग आहे त्याच्यासाठीच तो यूज झाला पाहिजे. आता मी आत्ता सांगला, टू सपोर्ट द ड्रग पॉलिसी मेकिंग अँड इम्प्रूव्ह द पब्लिक हेल्थ सिस्टीम. लोकांची हेल्थ चांगली राहण्यासाठी रॅशनल ड्रग यूज झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या कंडिशनमध्ये ड्रग यूज करायचा त्याच कंडिशनमध्ये यूज केला पाहिजे, मिस यूज त्याचा झाला नाही पाहिजे. टू असेस द कॉम्प्लायन्स, अडेरन्स अँड द कॉस्ट इफेक्टिव्हनेस ऑफ द ड्रग. म्हणजे या फार्मसी इपिडेमिओलॉजी मध्ये आपण हे सुद्धा बघू शकतो. त्याच्याद्वारे हे सुद्धा बघितले जातं की नेमकं पेशंट ते ड्रग कसा घेतात, किंवा ते घेतात की नाही, अडेरन्स कसा आहे पेशंटचं त्याला, किंवा कॉस्ट इफेक्टिव्हनेस कसा आहे, म्हणजे नेमकी कॉस्ट किती आहे, ते सगळं या फार्मसी इपिडेमिओलॉजीमध्ये येऊन जातं. हे काय एवढं महत्त्वाचं नाही, मी आत्ता जे वरच्या गोष्टी सांगितल्या ते खूप महत्त्वाच्या होत्या. टू परफॉर्म पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स अँड जनरेट रिअल वर्ल्ड एव्हिडन्स. आता ही जी पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स असते का विद्यार्थी मित्रांनो, क्लिनिकल फेजच्या ट्रायल्स असतात, फेज 1, फेज 2 आणि फेज 3. हे यूज होतं विद्यार्थी मित्रांनो पेशंट किंवा हेल्दी व्हॉलिंटियरमध्ये. पण ही जी फेज 4 असते ना, ही असते पोस्ट मार्केटिंग सर्वायलन्स, PMS. आणि हे जनरली विद्यार्थी मित्रांनो, हा तिसरी फेज पास केली ड्रग न की ड्रग मार्केटमध्ये येतो, आणि मार्केटमध्ये आल्याच्या नंतर ही फेज 4 चालते, त्याला म्हणतात PMS म्हणजे पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स. याच्यामध्ये लॉंग टर्म इफेक्ट वगैरे पण दिसतात. जनरली फार्मसी इपिडेमिओलॉजीचाच हा एक पार्ट आहे फेज 4 क्लिनिकल ट्रायलची. ओके, तर एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. इथपर्यंत आता आपलं झालं विद्यार्थी मित्रांनो फार्मसी इपिडेमिओलॉजी बेसिक कन्सेप्ट. खाली MCQ आहेत ते सुद्धा बघा, MCQ सुद्धा देत आहे मी. हे MCQ सुद्धा आपल्याला काय करायचे बघायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे की
फोकस एरिया, फार्मसी इपिडेमिओलॉजीमध्ये नेमके कोणकोणते एरियाज आहेत फोकस एरिया की ज्याच्यावर लक्ष दिलं जातं. एक म्हणजे ड्रग युटिलायझेशन स्टडी, नेमका ड्रग कसा यूज केला जातो डॉक्टरांद्वारे. ओके, नेमका पर्पज काय या ड्रग युटिलायझेशन स्टडीचं, तर हे आपल्याला बघायचं आहे. फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय हे सुद्धा बघायचं आहे. ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन मॉनिटरिंग केलं जातं याच्यामध्ये, हे सुद्धा बघायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इपिडेमिओलॉजिकल मेथड्स, हे 2 मेथड महत्त्वाचे आहेत. याच्यावर पेपरमध्ये 100% प्रश्न विचारतात. एक असते कोहोर्ट स्टडी आणि एक असते केस कंट्रोल स्टडी. तर या 2 गोष्टींमधला डिफरन्स तुम्हाला कळून घ्यायचा आहे. तो डिफरन्स पेपरमध्ये विचारला जातो किंवा त्याच्यावर प्रश्न 100% येतो. बाकी इन्सिडन्स आणि प्रिव्हॅलन्स हे खूप सोपं आहे, ते तुम्हाला लगेच समजून जाईल. मी आता खाली जसं सांगेल तसं समजून जाईल. ओके, त्याच्यानंतर रॅशनल वर्सेस इररॅशनल प्रिस्क्रायबिंग कशी होते मार्केटमध्ये, तर हे सुद्धा आपल्याला म्हणजे की फोकस एरिया आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि डिफाईन डेली डोज हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता नॉर्मल आता आपण फार्मसी इपिडेमिओलॉजीची जी डेफिनेशन बघितली त्याच्यावर कशा प्रकारचा MCQ पेपरमध्ये तुम्हाला यावेळेस विचारू शकतात, तर हे आपण बघूया. बघा काय, व्हॉट इज द मेन फोकस ऑफ फार्मसी इपिडेमिओलॉजी. आता मेन फोकस काय फार्मसी इपिडेमिओलॉजीचं, मी आत्ताच एवढं भारवड जे सांगितलं हाच त्याचा मेन फोकस आहे. AM ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला सांगितले. तर विद्यार्थी मित्रांनो खाली ऑप्शन कोणकोणते बघा, ड्रग सिंथेसिस आणि केमिकल रिॲक्शन हे बघणं आहे का, बिलकुल नाही, चुकीचं आहे. ड्रग डिस्ट्रीब्युशन अँड इफेक्ट इन पॉप्युलेशन हे आहे का, बिलकुल नाही आहे. ड्रग डिस्ट्रीब्युशन अँड इफेक्ट इन पॉप्युलेशन 100% आहे की ड्रग कसा यूज केला जातो. डिस्ट्रीब्युशन शब्दामुळे मी कन्फ्यूज झालो होतो. ड्रग डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं ड्रग कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या व्यक्तींमध्ये यूज केला जातो आणि त्याचे इफेक्ट पॉप्युलेशनमध्ये कसे भेटत आहेत, हेच त्याचा काय आहे मेन पर्पज आहे. ओके, त्याच्यानंतर फार्माकोकायनेटिक इन लॅबोरेटरी ॲनिमल हे आहे का, नाही. ड्रग प्राइसिंग आणि एक्सपोर्ट पॉलिसी आहे का, नाही. म्हणजे ड्रग डिस्ट्रीब्युशन अँड इफेक्ट इन द पॉप्युलेशन हा काय आहे मेन एम आहे फार्मसी इपिडेमिओलॉजीचं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे. फार्मसी इपिडेमिओलॉजी फोकसेस ऑन द हाऊ ड्रग आर यूज अँड अफेक्ट द पॉप्युलेशन, म्हणजे कशा प्रकारे यूज केला जातो आणि पॉप्युलेशनमध्ये त्याचा काय इफेक्ट होतो. ओके, त्याच्यानंतर असेसिंग आउटकम्स, त्याच्यामुळे आपण काय असेस करू शकतो, काय मिळू शकतो की ड्रग सेफ आहे का नाही, त्याचा इफेक्ट कसा आहे आणि ते पेशंट कशा प्रकारे त्याचा अडेरन्स आहे, पेशंट कशा प्रकारे घेतात वगैरे, हे सगळं आपण स्टडी करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा एक MCQ आहे, द प्रायमरी एम ऑफ फार्मसी इपिडेमिओलॉजी इज टू डेव्हलप न्यू ड्रग आहे का, नाही. इव्हॅल्युएट ड्रग इफेक्ट इन द इंडिव्हिज्युअल्स आहे का, नाही. इंडिव्हिज्युअल म्हणजे काही व्यक्तींमध्येच का, नाही. स्टडी द इपिडेमिओलॉजी ऑफ डिसीज आहे का, नाही. स्टडी द यूज अँड इफेक्ट ॲट द पॉप्युलेशन लेवल, हे त्याचा काय आहे मेन एम आहे. म्हणजे ड्रग पॉप्युलेशनमध्ये कसा यूज केला जातो, त्याचा यूज काय, कसं काय, सगळी माहिती आणि पॉप्युलेशनमध्ये त्याचा काय इफेक्ट होतो हे त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. इट इव्हॅल्युएट द इम्पॅक्ट ऑफ मेडिसिन्स इन कम्युनिटी नॉट जस्ट इंडिव्हिज्युअल. हेच तुम्हाला मी आता सांगितलं की काही व्यक्तींमध्येच आपण त्याची स्टडी करत नाही, पूर्ण कम्युनिटीमध्ये पॉप्युलेशनमध्ये करतो. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, की कन्सेप्ट ज्याच्यावर पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात की ड्रग युटिलायझेशन स्टडी नेमकी काय आहे आणि कशासाठी करतात, त्याचा पर्पज काय आहे. तर ड्रग युटिलायझेशन स्टडी काय आहे डेफिनेशनमध्ये बघा, स्टडी दॅट इव्हॅल्युएट हाऊ ड्रग आर प्रिस्क्राईब डिस्पेन्स अँड कन्झ्युम इन द स्पेसिफिक पॉप्युलेशन. म्हणजे ड्रग युटिलायझेशन स्टडीमध्ये काय केलं जातं की ड्रग कशा प्रकारे डॉक्टरद्वारे प्रिस्क्राईब केलं जातं, फार्मसिस्टद्वारे डिस्पेन्स केलं जातं आणि पेशंट्स कशा प्रकारे ते घेतात आणि कोणामध्ये, पॉप्युलेशनमध्ये, ही सगळी स्टडी म्हणजे ड्रग युटिलायझेशन स्टडी. आता हे ड्रग युटिलायझेशन स्टडी तुम्ही नावावरून सांगू शकता, पण याचा नेमका पर्पज काय आहे, तर पर्पज काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आयडेंटिफाय इररॅशनल प्रिस्क्रायबिंग ऑफ ऑर ओव्हर यूज. मी तुम्हाला अँटीबायोटिकचं एक्झाम्पल सांगितलं, तर ते बघण्यासाठीच ड्रग युटिलायझेशन स्टडी आपण करतो. असेस अडेरन्स टू द ट्रीटमेंट गाईडलाईन्स, पेशंट कशा प्रकारे ड्रग घेतो की नाही घेत हे पण त्याच्यामध्ये स्टडी करू शकतो आपण. आणि इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ हेल्थ केअर, हे तर महत्त्वाचंच आहे. त्याच्यावरून आपण जे पीपल्स आहेत, पॉप्युलेशन आहे, त्यांची हेल्थ क्वालिटी, हेल्थ जी काय आहे ती आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ओके, जसं की एक्झाम्पल मी आत्ता तुम्हाला सांगितलं, ड्रग युटिलायझेशन स्टडी मे रिव्हेल, याच्यामुळेच रिव्हेल केल्या गेलं किंवा याच्यामुळेच रिव्हेल होतं काय, दॅट अँटीबायोटिक आर प्रिस्क्राईब इन 70% ऑफ कोल्ड केसेस. आणि कोल्ड काय एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक चालतच नाही. हे कधी कळालं, जेव्हा आपण ही फार्मसी इपिडेमिओलॉजी केली, ज्याच्यामध्येच काय ड्रग युटिलायझेशन स्टडी आपण केली. ओके, विच आर मोस्टली व्हायरल अँड सेल्फ लिमिटिंग. म्हणजे व्हायरल इन्फेक्शनमध्ये विद्यार्थी मित्रांनो कोल्ड केसेसमध्ये हे अँटीबायोटिक चालतच नसते, पण
याचा इरॅशनल यूज केला जातो आणि हे कशावरून कळालं आपल्याला या ड्रग युटिलायझेशन स्टडीवरून. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की ड्रग युटिलायझेशन स्टडी म्हणजे काय तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि त्याचा नेमका पर्पज काय, तर पर्पज हे सांगितले आयडेंटिफाय इरॅशनल प्रिस्क्रायबिंग, असेस अडेरन्स टू द ट्रीटमेंट गाईडलाईन्स आणि इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ हेल्थ केअर. MCQ सुद्धा खाली आहेत पण अगोदर कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे ड्रग युटिलायझेशन स्टडी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण यूज करतो, काय नेमके यूज करतो, टूल्स कोणते आहेत, त्याला आपण इंडिकेटर्स यूज म्हणतो. तर ॲव्हरेज नंबर ऑफ ड्रग पर प्रिस्क्रिप्शन, की एखादा जो डॉक्टर आहे त्याचं जर प्रिस्क्रिप्शन पाहिलं तर त्याच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये नेमके ड्रग नंबर किती असतात, पॅरासिटामॉल असतं, नंतर डायक्लोफिनॅक असतं का, अजून काही कफ सायरप वगैरे असतं का, म्हणजे ॲव्हरेज नंबर ऑफ ड्रग इन प्रिस्क्रिप्शन किती असतात हे आपल्याला या ड्रग युटिलायझेशन स्टडीवरून आपण कळू शकतो. त्याच्यामधून आपल्याला मग कधी कधी जर डॉक्टरनं कोणते ड्रग इंटरॅक्शन होणारे जर ड्रग एकत्र लिहून दिले तर ते आपल्याला या ड्रग युटिलायझेशन स्टडीमधून कळू शकतं, आहे की नाही, फार्मसिस्टला वगैरे. त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ प्रिस्क्रिप्शन विथ अँटीबायोटिक किंवा इंजेक्टेबल, म्हणजे एक डॉक्टर रोजचे किती प्रिस्क्रिप्शन अँटीबायोटिकचे लिहितो गरज नसताना, त्याला आपण इरॅशनल यूज वगैरे म्हणतो. तर हे सुद्धा आपण या ड्रग युटिलायझेशन स्टडीवरून काय करू शकतो, अभ्यासू शकतो. तर हे कन्सेप्ट जे आहेत हे पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात. मी जे सांगते ते फक्त ऐकायचं, पेपरमध्ये बरोबर तुम्हाला त्याचं प्रश्नाचं उत्तर येणार. त्याच्यानंतर यूज ऑफ जेनेरिक नेम्स, बघा द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय विद्यार्थी मित्रांनो यांनी सांगितलेलं आहे, किंवा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणा, हे जे सगळे गोष्टी आहेत यांनी काय सांगितलेलं आहे की जेनेरिक नेम यूज करा तुम्ही ड्रगचं. जेनेरिक नेम म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल हे झालं जेनेरिक नेम, आणि कॅल्पॉल एका कंपनीचं ब्रँड नेम झालं. हे कॅल्पॉलमध्ये काय असतं, पॅरासिटामॉल असतं. डॉक्टरांना पॅरासिटामॉल असं लिहायचं सांगितलेलं आहे पण जनरली यूज करत नाहीत. तर हे आपल्याला कशावरून कळतं विद्यार्थी मित्रांनो, या ड्रग युटिलायझेशन स्टडी आपण जेव्हा करतो त्याच्यावरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यानंतर डेली डिफाईन्ड डोस किती आहे ड्रग, किंवा डॉक्टर लोक नेमकं मग त्याचा कसा डोस प्रिस्क्राईब करतात. फॉर एक्झाम्पल सेफिक्झिन जे आहे तर ॲडल्टमध्ये किती मिलीग्राम यूज करतात, 200 मिलीग्राम करतात की 100 मिलीग्राम यूज करतात, आहे की नाही. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला कशावरून भेटते, या ड्रग युटिलायझेशन स्टडीवरून. ओके, मग आता याच्यावर जर तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. खाली प्रश्न दिलेले आहेत, आपण MCQ बघणार आहे तेव्हा आपण ते बघूया. त्याच्यानंतर दुसरी टर्म आहे की टर्म, म्हणजे महत्त्वाची, फार्माको व्हिजिलन्स. याच्यावरून एकच ध्यानात घ्यायचं, फार्माको व्हिजिलन्स जे आहे विद्यार्थी मित्रांनो तर म्हणजे काय, तर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन काय करणे, डिटेक्ट करणे, त्याचं असेसमेंट करणे, बघा डिटेक्शन करणे, असेसमेंट करणे, अंडरस्टँडिंग करणे आणि याला कसं प्रिव्हेंट करता येईल हे बघणे, याला काय म्हणायचं, फार्माको व्हिजिलन्स. तर हे सुद्धा एक फार्माको एपिडेमिओलॉजीमधली एक महत्त्वाची टर्म आहे, याच्यावर पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात. ओके, मग तुम्हाला जर विचारलं की फार्माको व्हिजिलन्स म्हणजे काय, तर द सायन्स अँड ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू द डिटेक्शन, असेसमेंट, अंडरस्टँडिंग अँड प्रिव्हेन्शन ऑफ द काय, तर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, याचा पर्पज काय असते फार्माको व्हिजिलन्सचा, आत्ताच आपण सांगितलं, काय करणं की डिटेक्ट करणं, काय तर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. बघा काय, इन्श्युअर पेशंट सेफ्टी अँड सेफ्टी पोस्ट मार्केटिंग, म्हणजे जेव्हा एखादा ड्रग कशामध्ये लॉन्च होतो, मार्केटमध्ये लॉन्च होतो. ओके, तर पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स याच्यामधून आपल्याला काय कळून जाते, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन कळून जातात. आणि हे कशासाठी करतो आपण हे फार्माकोव्हिजिलन्स, सेफ्टी करण्यासाठी, कोणाची, पेशंटची सेफ्टी आपल्याला गरजेची आहे म्हणून आपण हे फार्माकोव्हिजिलन्स करत असतो. त्याच्यानंतर अजून याच्यामधून काय होतं, डिटेक्ट द रेअर अँड लॉंग टर्म साईड इफेक्ट. मी तुम्हाला सांगितलं क्लिनिकल ट्रायलमध्ये विद्यार्थी मित्रांनो लॉंग टर्म साईड इफेक्ट आपल्याला दिसत नाहीत. क्लिनिकल ट्रायलमध्ये लॉंग टर्म साईड इफेक्ट दिसत नाहीत. ते आपल्याला कधी दिसणार, पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्समध्ये किंवा फार्मसी इपिडेमिओलॉजीमध्येच, म्हणजे लॉंग टर्म साईड इफेक्ट इन द लार्ज पॉप्युलेशन, किंवा जे रेअर काही साईड इफेक्ट असतात, म्हणजे एखादा ड्रग आहे त्याचे कॉमन साईड इफेक्ट तर आपल्याला सगळ्याला माहीत असते, पण एखादा रेअर साईड इफेक्ट असतो तो खूप दिवसानंतर जास्त लॉंग टर्मसाठी जर एखादा ड्रग यूज केला, म्हणजे एखादा ड्रग आहे फॉर एक्झाम्पल फेनफॉर्मिन आहे, फेनफॉर्मिन अगोदर विद्यार्थी मित्रांनो डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी यूज करायचे, मेटफॉर्मिनचा भाऊ फेनफॉर्मिन. मेटफॉर्मिन आता यूज करतात पण फेनफॉर्मिन करत नाहीत का, कारण की लॅक्टिक ॲसिडोसिस हा त्याचा एक साईड इफेक्ट होता. हे कधी कळालं, खूप जास्त दिवसानंतर, म्हणजे एखादा व्यक्ती खूप जास्त दिवस हा ड्रग यूज करत होता फेनफॉर्मिन, आणि त्याच्यामध्ये मग हे लॅक्टिक ॲसिडोसिसचा प्रॉब्लेम त्यांना आढळून आला. तसंच जसं की सेलेकॉक्झिब आहे, रोफेकॉक्झिब, हे काय COX-2 इनिबिटर्स आहेत. म्हणजेच काय, तर नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरीमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे येतात, अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग, NSAID. तर हे जेव्हा खूप दिवस लोकांमध्ये घेतल्या गेलं तेव्हा असं कळालं
की त्या लोकांमध्ये मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन MI म्हणजे हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम खूप वाढत आहे. मग त्याच्यानंतर ते काय करण्यात आले, विड्रॉल करण्यात आले. आणि हे कधी समजलं विद्यार्थी मित्रांनो, या फार्माकोव्हिजिलन्सद्वारे किंवा पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स किंवा फार्मसी इपिडेमिओलॉजीद्वारे. तर हे त्याचे काय असतात, युजेस असतात. तर हे जनरल इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ओके. त्याच्यानंतर काय, सिस्टीम्स इन इंडिया. मग हे फार्माकोलॉजी किंवा फार्माकोलॉजी नाही म्हणता येणार त्याला, फार्मसी इपिडेमिओलॉजी फार्माकोव्हिजिलन्ससाठी आपल्या भारतामध्ये नेमकं काय आहे. तर मी तुम्हाला मागच एक लेक्चर घेतलं होतं इंडियन फार्माकोपियाचं. त्याच्यामध्ये IPC हे शिकवलं होतं, इंडियन फार्माकोपिया कमिशन. तर सध्या इंडियन फार्माकोपिया कमिशन हे काय आहे, नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर आहे. कोणाचं विद्यार्थी मित्रांनो, तर फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. म्हणजे या IPCचं काम आहे की देशामध्ये एखादा ड्रग लॉन्च झाला, अप्रूव्ह झाल्याच्या नंतर, तर त्या ड्रगद्वारे कोणकोणते लॉंग टर्म साईड इफेक्ट दिसू शकतात, तर ते या प्रोग्रामद्वारे ते IPC करतं. कोणत्या, फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. म्हणून IPC इज द नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर फॉर फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. हा प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी लाईव्ह लेक्चरमध्ये सांगितलेला आहे. मग भारतामध्ये कोणती सिस्टीम आहे, तर हीच आहे. कोणती, फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. म्हणजेच फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया अंडर IPC आहे, इंडियन फार्माकोपिया कमिशन. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, फॉर्म असतात. कोणते, ADR फॉर्म, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन फॉर्म. हे डॉक्टर लोक, त्यांना जर ड्रग प्रिस्क्राईब करत असताना काही लोकांमध्ये काही साईड इफेक्ट आढळले, तर हे डॉक्टर लोक भरू शकतात, फार्मसिस्ट भरू शकतो, नर्स भरू शकतात. आलं लक्षात. तर याच्याद्वारे मग हे फार्माकोव्हिजिलन्सद्वारे आपल्याला मेन ADR जे आहेत ते कळू शकतात आपल्याला. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची टर्म आहे, की टर्म, त्याला आपण म्हणतो इन्सिडन्स. आता हे इन्सिडन्स नेमकं काय आहे, तर तुम्हाला एक ध्यानात ठेवायचं आहे की किती व्यक्तींमध्ये आपण ड्रग दिला. म्हणजे एखादा ड्रग मार्केटमध्ये आला, तो किती व्यक्तींमध्ये आपण दिला, आणि त्याचे ADR म्हणजेच ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन किती व्यक्तींमध्ये झाले, म्हणजे न्यू केसेस किती आहेत त्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनच्या. तर त्याला म्हणायचं इन्सिडन्स रेट म्हणायचं. जसं की फॉर एक्झाम्पल एक ड्रग आहे, त्याला आपण क्लोरामफिनिकॉल म्हणू. फॉर एक्झाम्पल क्लोरामफिनिकॉल, तो जर आपण काही पेशंटमध्ये दिला, तर त्याला आपण दिल्याच्या नंतर त्याला काही ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स होत आहेत. तर हे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन किती केसेसमध्ये होत आहे त्याला म्हणायचं इन्सिडन्स. आणि किती केसमध्ये दिला, किती केसमध्ये होत आहे त्याला म्हणायचं इन्सिडन्स रेट म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तो 10 केसमध्ये होत असेल आणि 500 लोकांनी तो ड्रग घेतला, गुणीला 100 करायचं. ओके, हा 0 कटला, हा 0, हा 0, हा 0 कटला, 5 दोन्ही 10, म्हणजे 2% काय आहे, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनचा काय आहे, इन्सिडन्स रेट आहे, असं आपल्याला कळता येईल. मग इन्सिडन्स म्हणजे काय, सिंपल गोष्ट की आपण जो ड्रग मार्केटमध्ये काय करत आहे, यूज करत आहे, पेशंटमध्ये देत आहे, तर तो किती पेशंटमध्ये दिला आणि त्या पेशंटमध्ये किती जणांना त्याचा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन झाला, त्याला म्हणायचं इन्सिडन्स रेट. आणि दुसरी एक टर्म आहे प्रिव्हॅलन्स. काय, एक झालं इन्सिडन्स आणि दुसरं असतं प्रिव्हॅलन्स. प्रिव्हॅलन्समध्ये काय, म्हणजे किती न्यू केसेस आहेत प्लस ओल्ड केसेस आहेत. म्हणजेच काय, तर टोटल केसेस, न्यू आणि ओल्ड असं नाही म्हणायचं, टोटल किती जणांमध्ये याचा ADR झाला, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन त्या ड्रगमुळे झालं, त्याला म्हणायचं प्रिव्हॅलन्स. एवढं तुम्हाला 1-2 टर्म ध्यानात ठेवायचं. यांचा फॉर्म्युला यांनी दिलेला आहे. इन्सिडन्स म्हणजे किती लोकांमध्ये झाला, त्यानंतर प्रिव्हॅलन्स म्हणजे न्यू केसेस किती आहेत त्याला इन्सिडन्स म्हणायचं, आणि प्रिव्हॅलन्समध्ये ऑल केसेस किती आहेत त्याला प्रिव्हॅलन्स म्हणायचं. इन्सिडन्सचा जो फॉर्म्युला आहे तर तो काय आहे, तर न्यू केसेस अपॉन पॉप्युलेशन ॲट अ रिस्क. म्हणजे ज्या लोकांनी तो ड्रग घेतला तो पॉप्युलेशन ॲट अ रिस्क, त्याला म्हणायचं पॉप्युलेशन ॲट रिस्क इंटू काय, तर 100, म्हणजेच आपलं पर्सेंटेज निघालं इन्सिडन्सचं. मग फॉर एक्झाम्पल 500 लोकांनी हा ड्रग घेतला, म्हणजे पॉप्युलेशन ॲट अ रिस्क टू डेव्हलप ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे 500 लोक. त्याच्यापैकी 10 लोक यांच्यामध्ये ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन झाला, त्याला न्यू केसेस म्हणणार आपण. आणि इंटू 100 म्हणजे आपला काय निघेल, इन्सिडन्स निघेल. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 1 5, 5 2 10, म्हणजेच 2% त्याचा काय झाला, इन्सिडन्स काय झाला, रेट झाला न्यू केसेसचा. तसंच सेम काय विद्यार्थी मित्रांनो, तसंच आहे प्रिव्हॅलन्स रेट. मग प्रिव्हॅलन्स रेट कसं करतात, द टोटल नंबर ऑफ केसेस, त्याच्यामध्ये न्यू आणि एक्झिस्टिंग दोन्ही आले, ऑफ अ ड्रग रिलेटेड कंडिशन, म्हणजेच काय, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन कितीमध्ये झाला त्याला म्हणायचं, टोटल किती जणांमध्ये झाला त्या म्हणायचं प्रिव्हॅलन्स. मग हे कसं काढतात, तर सेम तसंच, किती लोकांमध्ये दिला, ऑल एक्झिस्टिंग केसेस, म्हणजे फॉर एक्झाम्पल
100 लोकांमध्ये तो झालेला आहे आणि ड्रग आपण कितीमध्ये दिलेला आहे, 1000 लोकांमध्ये दिलेला आहे, तर त्याला म्हणायचं प्रिव्हॅलन्स. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, त्यानंतर हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला, म्हणजे 10% काय आहे, प्रिव्हॅलन्स आहे. कशाचा, त्या ड्रगच्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनचा. ओके, तर हे काय आहे, टर्म आहेत फार्माको इपिडेमिओलॉजी मधल्या. तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतो की इन्सिडन्स म्हणजे काय, तर न्यू केसेस. प्रिव्हॅलन्स म्हणजे काय, तर टोटल केसेस. असं तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. ओके, त्याच्यानंतर रिस्क फॅक्टर. आता हे रिस्क फॅक्टर सुद्धा आपल्याला फार्माको इपिडेमिओलॉजी ही जी स्टडी आहे याच्यावरूनच कळतं की नेमकं कोणत्या कंडिशनमध्ये काही ड्रगचे एडीआर दिसत आहेत. मग फॉर एक्झाम्पल एक आहेत यंग पीपल, एक आहेत पेडियाट्रिक पीपल, एक आहेत जेरियाट्रिक पीपल, म्हातारे पीपल. ओके, मग जर एखाद्या यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये ड्रग यूज करत आहे, समजा फॉर एक्झाम्पल एखादं सायरप आहे ते आपण पेडियाट्रिकमध्ये यूज करत आहे, टॅबलेट यंगमध्ये आणि टॅबलेट जेरियाट्रिकमध्ये यूज करत आहे, तर मग या कोणत्या पॉप्युलेशनमध्ये कोणता एखादा ड्रग साईड इफेक्ट स्पेशली दिसत आहे का, तर त्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणू शकतो. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल एजनुसार एखादा साईड इफेक्ट दिसेल, त्याला एज हे काय आहे, रिस्क फॅक्टर आहे. मग काही फॉर एक्झाम्पल ओबेसिटीवाले आहेत, म्हणजे काही जे व्यक्ती आहेत ते खूप जास्त लठ्ठ आहेत, मग त्यांच्यामध्ये एखाद्या ड्रगचा साईड इफेक्ट स्पेशली दिसत आहे का, म्हणजे रिस्क फॅक्टर कोणता आहे हे सुद्धा आपल्याला फार्मसी इपिडेमिओलॉजीमधून समजेल. ओके, जसं की पहा, कॅरेक्टरिस्टिक्स आर द कंडिशन्स दॅट इन्क्रीजेस द लाईकलीहूड ऑफ द ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन ऑर द पुअर ट्रीटमेंट आउटकम. म्हणजे कोणत्या गोष्टीमुळं हा साईड इफेक्ट दिसत आहे त्याला म्हणायचं रिस्क फॅक्टर म्हणायचं. जसं की एक्झाम्पल काय बघा, एज म्हणजे एल्डरली आर ॲट अ हायर रिस्क ऑफ द ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. सिंपल गोष्ट आहे, म्हाताऱ्या माणसांमध्ये ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन जास्त होऊ शकतात. पॉलिफार्मसी म्हणजेच काय, एकाच प्रिस्क्रिप्शनवर तुम्ही जर 3-4 प्रकारचे ड्रग यूज करत असाल तर या ड्रगच्या इंटरॅक्शन होऊन तुम्हाला एखादा साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतो. याला म्हणायचं पॉलिफार्मसी म्हणजे एकाच प्रिस्क्रिप्शनमध्ये 4-5 ड्रग यूज करणे, याला म्हणायचं पॉलिफार्मसी. ओके, तर हे कशावरून म्हणजे पॉलिफार्मसी हा सुद्धा एक रिस्क फॅक्टर असू शकतो एडीआर डेव्हलप होण्याचा, हे पण आपल्याला या इपिडेमिओलॉजी स्टडीमधून कळते. त्याच्यानंतर रिनल आणि लिव्हर इम्पेअरमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा जो ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे, साईड इफेक्ट आहे, हा एखाद्या व्यक्तीमध्ये जर रिनल फंक्शन करत नसेल व्यवस्थित, म्हणजे किडनी फंक्शन करत नसेल, त्यांच्यामध्येच हा साईड इफेक्ट दिसत आहे का, हे सुद्धा आपल्याला याच्यावरून कळेल. किंवा लिव्हर इम्पेअरमेंट आहे, एखाद्याचा लिव्हर इन्फ्लाम झालेला आहे, लिव्हर चिरोसिस झालेला आहे, त्याच्यामध्ये एखादा साईड इफेक्ट दिसत आहेत का, म्हणजे कोणते रिस्क फॅक्टर आहेत की या फॅक्टरमुळे हा साईड इफेक्ट दिसत आहे, हे सुद्धा आपण या फार्माको इपिडेमिओलॉजीमध्ये शोध लावू शकतो. त्याच्यानंतर ड्रग इंटरॅक्शन वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. ओके, तर ही झाली एक टर्म. त्यानंतर आउटकम मेजर्स हा सुद्धा एक महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो काय आहे, पॉईंट आहे. याच्यामध्ये काय करतात, व्हेरिएबल यूज टू असेस द इम्पॅक्ट ऑफ द ड्रग ऑन द पेशंट ऑर पॉप्युलेशन. म्हणजे आपण जो ड्रग दिलेला आहे त्याचा नेमकं काही यूज होत आहे की नाही, म्हणजे आउटकम काय भेटत आहे आपल्याला, म्हणजे ड्रग आपण यूज तर करत आहे पण त्याचा काही आउटकम भेटत आहे की नाही, हे सुद्धा आपण याच्याद्वारे स्टडी करतो. त्याच्यामध्ये कोणकोणते टाईप आहेत, तर क्लिनिकल याच्यामध्ये काय चेक करतो, किंवा आपण ज्या कंडिशनमध्ये ड्रग दिला तर त्याचे सिम्पटम्स वगैरे कमी झाले का, किंवा मॉर्बिडिटी वगैरे कमी झाली का, आणि मॉर्टॅलिटी कमी झाली का. मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट वगैरे कमी झाला का एखाद्या ड्रगमुळं. मॉर्बिडिटी म्हणजे जे लोक बिमार पडत होते, इलनेस होतं ते कमी झालं का, किंवा त्याचे सिम्पटम्स त्या ज्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण जो ड्रग दिला ते सिम्पटम्स कमी झाले का. हे काय सगळे आउटकम मेजर्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कन्सेप्ट फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायचे. याच्यावर प्रश्न पेपरमध्ये आला की तुम्हाला समजून जाईल, तुम्हाला लगेच लेक्चर आठवून जाईल, ते समजून जाईल. MCQ आपण नंतर बघणार आहे खाली, कारण की कन्सेप्ट बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काय आहे, इकॉनॉमिक, की जो ड्रग आपण देत आहे त्याच्यामुळं किती कॉस्ट सेव्हिंग होत आहे, हॉस्पिटल ॲडमिशन रेट्स किती कमी होत आहेत ड्रगमुळं आपल्या, ह्युमॅनिस्टिकमध्ये क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होत आहे की नाही पेशंटची, पेशंट सॅटिस्फाय होत आहे की नाही ड्रगनं. तर हे आपण कशामध्ये बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो, या आउटकम मेजर्समध्ये. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे केस कंट्रोल स्टडी आणि कोहोर्ट स्टडी. तर याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला जातो की मेथड्स जे आहेत कशाच्या, फार्मसी इपिडेमिओलॉजी फार्माको इपिडेमिओलॉजीच्या मेथड कोणत्या की ज्याच्याद्वारे आपण नेमकी ही स्टडी करू शकतो. ते एक असतं केस कंट्रोल स्टडी, आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे 2 महत्त्वाच्या सांगतात, अजून पण आहेत पण ते नंतर आपण डिस्कस करणार. आणि दुसरी आहे कोहोर्ट स्टडी. कोणती, कोहोर्ट स्टडी.
कोहोर्ट म्हणजे ग्रुप ऑफ पीपल, एवढं ध्यानात ठेवायचं. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, काही स्पेसिफिक लोकांचा ग्रुप किंवा इंडिव्हिज्युअलचा ग्रुप, त्याला कोहोर्ट असं म्हणायचं. आणि केस कंट्रोल स्टडी कशाला म्हणायचं, तर ही एका प्रकारची रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी असतं. रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी म्हणजे काय, एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमध्ये एक काय झालेला आहे, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन त्याला आलेली आहे. म्हणजे काय, ग्रे बेबी सिंड्रोम झालेला आहे त्या याला, ग्रे बेबी सिंड्रोम पेशंटला झालेला आहे. ग्रे बेबी सिंड्रोम त्या पेशंटला झालेला आहे. मग काय करतात या केस कंट्रोल स्टडीमध्ये, की गे बेबी सिंड्रोम झालेला जो पेशंट आहे, जो बेबी आहे, तर याच्यामध्ये हा सिंड्रोम का डेव्हलप झाला याच्यासाठी मागचा पूर्ण डाटा काय केला जातो, बघितला जातो, की या पेशंटनं, ज्याला ग्रे बेबी सिंड्रोम झाला, या बेबीनं कोणकोणतं मेडिसिन घेतलेलं आहे, या बेबीला कोणकोणतं मेडिसिन डॉक्टरनं दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ते सगळं चेक करतात. त्याचं मागची जी पूर्ण स्टडी आहे, त्या मागच्या स्टडीला म्हणायचं रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी. आणि ही कशी स्टडी आहे, ऑब्झर्वेशनल स्टडी. म्हणजे फक्त त्याला जे दिलेलं मेडिसिन आहे, जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता किंवा कोणतीही कंडिशन, त्याची पूर्ण मागचा डाटा चेक करतात, की याला ग्रे बेबी सिंड्रोम झालेला आहे, व मागं अशी कोणती कंडिशन आहे की याच्यामुळे याला ग्रे बेबी सिंड्रोम झाला, याला म्हणायचं केस कंट्रोल स्टडी. ओके, याला म्हणायचं केस कंट्रोल स्टडी. ओके, तर हे बघा, इट इज अ रिट्रोस्पेक्टिव्ह ऑब्झर्वेशनल स्टडी. ही एका प्रकारची ऑब्झर्वेशनल स्टडी. आणि कशी आहे, रिट्रोस्पेक्टिव्ह. याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात की ही केस कंट्रोल स्टडी जी आहे ती रिट्रोस्पेक्टिव्ह आहे की प्रॉस्पेक्टिव्ह आहे. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे काय, समोर. ओके, रिट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे मागं. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. अ रिट्रोस्पेक्टिव्ह ऑब्झर्वेशनल स्टडी व्हेअर पेशंट विथ द स्पेसिफिक आउटकम केसेस आर कम्पेअर टू दोज विदाउट इट किंवा कंट्रोल लुकिंग फॉर प्रायर एक्सपोजर टू द ड्रग. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, एका पेशंटमध्ये हा साईड इफेक्ट आहे एडीआर, आणि दुसरा एका पेशंटमध्ये हा एडीआर नाही. तर मग ते काय चेक करतात, की या पेशंटमध्ये नेमकी काय ट्रीटमेंट दिली होती, की याच्यामध्ये नेमका साईड इफेक्ट दिसला नाही बा, आणि याच्यामध्ये नेमकी काय ट्रीटमेंट दिली होती, की याच्यामध्ये नेमका साईड इफेक्ट दिसला. याला म्हणायचं केस कंट्रोल स्टडी. ओके, तर एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. याला म्हणायचं केस कंट्रोल स्टडी. याच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं. आता याच्यामध्ये की फीचर्स काय आहेत बा, स्टार्ट विथ द आउटकम. आउटकम म्हणजे जो साईड इफेक्ट दिसलेला आहे आपल्याला, त्याच्यापासूनच आपण सुरुवात करतो. आणि लुक बॅक टू द एक्सपोजर. नेमकं कशामुळे त्याला झालाय, कशाला एक्सपोज गेला तो, ड्रगला एक्सपोज गेला की रेला एक्सपोज गेला एखाद्या, कशामुळे, किरणामुळे झालं का, एक्सरेमुळे झालं, कशामुळे झालं ते, तर ते काय करतात, स्टडी करतात. त्याला म्हणायचं रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी. आणि केस कंट्रोल स्टडी म्हणजे केस कंट्रोल स्टडी हा एका प्रकारचा रिट्रोस्पेक्टिव्ह ऑब्झर्वेशनल स्टडीचा काय आहे, भाग आहे, किंवा रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी आहे ती एका प्रकारची केस कंट्रोल स्टडी. याच्यामध्ये आउटकम पासून आपण सुरुवात करतो, की नेमकं झालेलं काय आहे आणि ते कशामुळे झालेलं आहे. ओके, यूज फॉर रेअर एडीआर्स. रेअर एडीआरसाठी हे मेजरली यूज करतात. मग पेपरमध्ये जर तुम्हाला विचारलं की गोल्ड स्टँडर्ड नाही म्हणत आपण, की रेअर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन मॉनिटर करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणती स्टडी काय करतो, यूज करतो, तर ती कोणती स्टडी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती आहे केस कंट्रोल स्टडी. ओके, आणि ही एका प्रकारची कशी आहे, रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी आहे ती. रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी, एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्हली क्विक अँड इनएक्सपेन्सिव्ह. ही एक क्विक आहे आणि एक्सपेन्सिव्ह आहे. याच्यामध्ये कोणताही खर्च येत नाही, कारण की ऑलरेडी तो साईड इफेक्ट डेव्हलप झालेला असते. फक्त त्याचा मागचा डाटा आपल्याला काय करायचा आहे, ऑब्झर्व करायचा आहे, तपासायचा आहे. म्हणून ही काय आहे, क्विक आहे एक तर, म्हणजे डाटा आपल्याला लगेच भेटतो, आणि इनएक्सपेन्सिव्ह, याच्यामध्ये कोणताही खर्च होत नाही. ओके, जसं की अ स्टडी ऑन द असोसिएशन बिटवीन फेनिटवाईन आणि क्लेफ्ट पॅलेट इन द न्यू बॉर्न. म्हणजेच काय, एखादी प्रेग्नंट लेडी आहे, ओके, आणि त्या प्रेग्नंट लेडीला जे बाळ झालं, तिचे ओठ थोडेसे तुटलेले आहेत. म्हणजे ओठ, त्याला आपण क्लेफ्ट पॅलेट म्हणतो. काय म्हणतो, क्लेफ्ट पॅलेट. म्हणजे ओठ वगैरे कधी कधी असं चिरलेला असतो, तुटलेला असतो, त्याला काय म्हणायचं, क्लेफ्ट पॅलेट म्हणायचं. तर मग हे कशावरून कळतं, हा जो क्लेफ्ट पॅलेटचा पेशंट आहे, जो बेबी आहे, याच्या आईनं कोणकोणते मेडिसिन घेतले होते ते लगेच चेक करतात, आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं किंवा येतं की त्यानं, त्या प्रेग्नंट लेडीनं फिनिटवाईन हा ड्रग घेतला होता, कारण की तिला प्रेग्नन्सीच्या अगोदर इपिलेप्सी होती, पण तिनं हा ड्रग बंदच केला नाही. ओके, तर हे कशाचा प्रकार आहे, या केस कंट्रोल स्टडीचाच प्रकार आहे. हे एक एक्झाम्पल आहे त्याचं. त्याच्यानंतर येतं कोहोर्ट स्टडी, आणि कोहोर्ट स्टडीनंतर आपण बघणार आहे एमसीक्यू. हे एमसीक्यू आहेत. कोहोर्ट स्टडीमध्ये काय येतं विद्यार्थी मित्रांनो, दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. एक म्हणजे काय, तर एक्सपोज आणि
नॉन एक्सपोज्ड. एक असे लोक की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक कंडिशनला तो एक्सपोज आहे, आणि एक म्हणजे असे की जे नॉन एक्सपोज आहे. या दोघांची स्टडी केल्या जातं. फॉर एक्झाम्पल काय तर ते आपण आता लगेच बघूया. बघा काय, अ कोहोर्ट स्टडी इज अ टाईप ऑफ ऑब्झर्वेशनल अनालिटिकल स्टडी. ही एका प्रकारची काय आहे, ऑब्झर्वेशनल अनालिटिकल स्टडी आहे. इन विच अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, त्याला आपण कोहोर्ट म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं कोहोर्ट म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, काही लोकांचा एक ग्रुप, त्याला म्हणायचं कोहोर्ट. शेअरिंग अ कॉमन कॅरेक्टरिस्टिक इज फॉलोड ओव्हर टाइम टू डिटरमाइन द इन्सिडन्स ऑफ अन आउटकम, एक्झाम्पल डिसीज, अँड टू आयडेंटिफाय असोसिएशन विथ द रिस्क फॅक्टर ऑर द एक्सपोजर. म्हणजे काही व्यक्ती एका कंडिशनला एक्सपोज झालेल्या आहेत, त्यांची पूर्ण स्टडी करायची, आणि काही व्यक्ती एक्सपोज झालेले नाही, त्यांची पूर्ण स्टडी करायची, आणि कोणत्यामध्ये काय आउटकम आपल्याला भेटतो ते काय करायचं, बघायचं. तुम्हाला खाली बघितल्यानंतर लगेच समजून जाईल. बघा की फीचर्स काय आहेत. प्रॉस्पेक्टिव्ह, मोस्टली पार्टिसिपंट आर फॉलोड फॉरवर्ड इन द टाइम फ्रॉम एक्सपोजर टू द आउटकम. म्हणजेच काय, ही एका प्रकारची प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी सुद्धा असू शकते. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल काही स्मोकिंगचे पेशंट आहेत, काही व्यक्ती स्मोकिंगचे पेशंट आहेत, 100 लोक स्मोकिंग करणारे आहेत. या स्मोकिंगच्या लोकांवर लक्ष ठेवायचं, 5 वर्षानंतर यांना कोणता डिसीज वगैरे होतो का, तर ही झाली प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी. ओके. त्याच्यानंतर असे काही लोक येतं की त्यांना अस्थमा झालेला आहे, काही लंगचं फॉर एक्झाम्पल त्यांना काहीतरी झालेलं आहे, तर मग यांचा मागं स्टडी करायचा की यांना हा अस्थमा कशामुळे झालेला आहे. ओके. तर त्याला रिट्रोस्पेक्टिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं, रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी म्हणायचं. तर हे दोन्ही प्रकारची स्टडी, ही कोहोर्ट स्टडी दोन्ही प्रकारची स्टडी आहे. बघा, प्रॉस्पेक्टिव्हमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, कॅन बी रिट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे युजेस एक्झिस्टिंग रेकॉर्ड टू गो बॅक इन द टाइम अँड ट्रेस द एक्सपोजर अँड आउटकम, की कोणत्या गोष्टीला ते एक्सपोज झाले होते आणि त्यांना आता सध्या काय झालेलं आहे, याला सुद्धा आपण रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी म्हणतो. तर जी केस कंट्रोल स्टडी होती ती फक्त रिट्रोस्पेक्टिव्हच होती, पण ही जी कोहोर्ट स्टडी असते ही प्रॉस्पेक्टिव्ह आणि रिट्रोस्पेक्टिव्ह दोन्ही प्रकारची असते. ओके. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. पण याच्यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, ही एक टाइम कन्झ्युमिंग स्टडी आहे. म्हणजे स्मोकिंग करणारे काही 100 लोक आहेत, तर हे 10-12 वर्षासाठी तुम्हाला मॉनिटर करावं लागतील. मग 10-12 वर्षाच्या नंतर यांच्यामध्ये काही दिसून येतं का, एखादा डिसीज, तर ते तुम्हाला करण्यासाठी 10-12 वर्ष वेट करावं लागेल. तर हे काय आहे, टाइम कन्झ्युमिंग, याचा डिसएडव्हान्टेज आहे मेन. ओके. तर कोहोर्ट स्टडीचे कोणकोणते विद्यार्थी मित्रांनो टाईप आहेत ते आताच बघितलं. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे पुढे बघणं, रिट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे मागं बघणं, दोन्ही पण त्यांचे हे आहेत. जसं की इथं बघा, प्रॉस्पेक्टिव्हमध्ये काय असतं बघा, एक्झाम्पल, फॉलोइंग द स्मोकर्स अँड नॉन स्मोकर फॉर 10 years. म्हणजे स्मोकिंग करणारे व्यक्ती आणि नॉन स्मोकिंग करणारे म्हणजे स्मोकिंग न करणाऱ्या व्यक्ती यांना 10 वर्ष मॉनिटर करायचं, आणि मग यांच्यामध्ये कोणामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे हे आपल्याला या स्टडीवरून कळेल. कॅन्सर ऑफ इन्सिडन्स म्हणजे लंग कॅन्सर इन्सिडन्स स्मोकिंगवाल्यांमध्ये जास्त आहे की नॉन स्मोकिंगवाल्यांमध्ये जास्त, हे आपल्याला या कशामधून कळेल, कोहोर्ट. पण कोणती, प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी. दुसरी असतं रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी. याच्यामध्ये बोथ एक्सपोजर अँड आउटकम हॅव ऑलरेडी ऑकर. म्हणजे काय, तर एक्सपोज आणि त्याचा साईड इफेक्ट किंवा जे डिसीज झालेला आहे ते सगळं झालेलं आहे, फक्त आपल्याला स्टडी करायचं. काय, डाटा कलेक्टेड करायचा आहे पास्ट रेकॉर्डचा आणि स्टडी करायचं. जसं की अनालायझिंग द मेडिकल रेकॉर्ड फ्रॉम 1992 टू 2000 टू असेस हार्ट डिसीज इन द डायबिटिक वर्सेस नॉन डायबिटिक. म्हणजेच काय, तर आपल्यापाशी मागचा 10 वर्ष झाला एक डायबिटिक पेशंट आहे, आणि त्याच्यासोबतच मागचा एक हेल्दी पेशंट पण आहे. ओके. मग या डायबिटिक पेशंटमध्ये मागच्या 10 वर्षाच्या डाटावरून आपण स्टडी करणार की याच्यामध्ये काही हार्ट डिसीज वगैरे याला झाले का या डायबिटिक पेशंटमध्ये. मग या हेल्दी पेशंटमध्ये सुद्धा काही हार्ट डिसीज वगैरे झाले का, मागच्या 10 वर्षाचा डाटा यूज करून स्टडी करणं म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्ह कोहोर्ट स्टडी म्हणायचं. एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. ओके. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी कोहोर्ट स्टडी जी असते ना, याच्यामध्ये हा इन्सिडंट रेट खूप महत्त्वाचा असतो किंवा रिलेटिव्ह रिस्क खूप महत्त्वाची असते. तुम्हाला जर विचारलं की बाबा कोहोर्ट स्टडी जी आहे ती कशावर डिपेंड आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग कोणता आहे, तर ते असतं रिलेटिव्ह रिस्क. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. आता आहेत आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ते आपल्याला बघायचे आहेत. तर हे आपण आता काय करणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.